कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण नामस्मरणाने आपल्या आयुष्यात कोणते बदल घडतात याबद्दल सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। नामस्मरणाने आपल्या आयुष्यात विविध बदल घडत असतात। नामस्मरणाने चमत्कारिक अशा घटना आपल्या आयुष्यात घडत असतात। सर्वप्रथम आपण नामस्मरण केल्याने अबोल होतो। आपल्याला संतांचे चरित्र वाचल्यावर असं कळतं की ते सुरुवातीला त्यांच्या जगात, त्यांच्या काळात एकांतात होते। समाजापासून ते वेगळे राहत होते, परंतु त्यांची साधना पूर्ण झाली की ते लोकात मिसळले। त्यांनी त्या साधनेतून, नामस्मरणातून जे काही शिकलं त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं। आपल्या डोक्यामध्ये जेव्हा विचाराची गती असते त्यावेळेस त्यांच्यावरती नामस्मरणाचा हल्ला होतो। ते आपली जागा सोडू लागतात, मनामध्ये विचारांची गर्दी होऊ लागते। हे साधकांना कळत नाही आणि घाबरून ते नामस्मरण करण्याचं सोडून देतात। काही दिवसांनी त्यांना झोपेपर्यंत नामस्मरण हे चालू असतं। जप वैखरीमधून मध्यमापर्यंत असल्याचं हे लक्षण आहे। त्यावेळीच त्यांना शांत झोप लागते आणि वेळेवर जाग येतो। पशु पक्षी साधकांना घाबरत नाहीत, म्हणजे समजायचं तुमची साधना योग्य दिशेने जात आहे, हे त्याचं लक्षण आहे। जेव्हा तुमच्या स्वप्नात अतृप्त आत्मा येत नाहीत, साधकांच्या सभोवताली एक ते संरक्षक कवच तयार होतं, त्यामुळे आत्म्यांना त्यामध्ये प्रवेश मिळत नाही। त्यावेळेस असं समजायचं की आपली साधना योग्य दिशेने चाललेली आहे। साधना व्यवस्थित नसल्याची खूण कोणती? तर ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो, परंतु नामस्मरण करूनही ज्यावेळेस तुम्हाला राग येत असेल, तर असं समजायचं की तुमच्या नीतिनियमाचं पालन करण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात, असा त्याचा अर्थ होतो। क्रमाक्रमाने तुमची कुंडली शुद्ध होऊन जाते। त्याच अनुषंगाने घडणाऱ्या घटना ह्या घडत जातात। नामस्मरण हे ग्रहावर मात करणारे आहे। कुंडलीतील प्रत्येक स्थानाला खूप महत्त्व आहे, त्याला एक नावही आहे। उदाहरणार्थ, प्रथम स्थानावर तुमचा स्वभाव येतो, द्वितीय स्थानावर धन आणि तृतीयवर पराक्रम येतो। जशी जशी साधकाची प्रगती होत जाते तसतसे त्याच्या कुंडलीतील ग्रह हे शुद्ध होत जातात। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अनुकूल घटनाही घडू लागतात। सामान्य लोकांनी एका सुखासाठी नामस्मरणाची कास धरलेली असते, परंतु जसजशी नामस्मरण ते पुढे करत जातात तसतशी त्यांची वासनाही कमी होत जाते। नामस्मरणावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य आहे की नामस्मरण हे आत्म्याला परमात्माशी एकरूप करण्यास मदत करते। नामस्मरण जर तुम्ही केलं तर आपला आत्मा हा परमात्माशी एकरूप होतो। त्यामुळे तुम्ही नामस्मरण नक्कीच करा। तुम्हाला कोणत्या देवाचं नामस्मरण आवडतं ते तुम्ही नामस्मरण करा, परंतु नामस्मरण नक्कीच करा। त्याने आत्मा हा शुद्ध होतो आणि आपली विचारांची वाटचाल योग्य दिशेने होते। त्यामुळे नामस्मरण तुम्ही नक्कीच करा। मग आपण सर्वजण मिळून नामस्मरणाद्वारे भक्तीमध्ये लीन होऊन आणि श्वासात सुखाची अनुभूती घेऊन प्रेमपूर्वक बोलूया। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। हे नामस्मरण जरी तुम्ही केले तरी तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील। स्वामी महाराज म्हणतात, तुम्ही सेवा करा, मी तुम्हाला मेवा नक्कीच देईल। जो कोणी माझी सेवा करतो त्याचं बोट मी कधीही सोडत नाही। त्यामुळे स्वामीमय व्हा आणि स्वामी महाराजांची सेवा करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।